DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। खरीपाचा हंगाम तोंडावर असताना डिझेल टंचाईमुळे अधिक त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना धाड येथील पेट्रोल पंपावर आणखी मनस्ताप सहन करावा लागल्याचा प्रकार सोमवारी रात्री समोर आला। डिझेलचा टँकर पंपावर दाखल होऊ नये शेतकऱ्यांना तासनतास ताटकळत ठेवत डिझेल देण्यास नकार देण्यात आल्याने संतप्त शेतकऱ्यांनी अखेर ॲडव्होकेट शर्वरी रविकांत तुपकर यांच्याशी संपर्क साधला। त्यानंतर रात्री 11 वाजता ॲडव्होकेट तुपकर यांनी थेट धाड येथील भोंडे पेट्रोल पंपावर धडक देत आक्रमक भूमिका घेतली आणि अखेर प्रशासनालाही हस्तक्षेप करावा लागला। त्यानंतर मध्यरात्री 12 वाजता डिझेल वाटप सुरू करण्यात आले। सध्या राज्यभरात पेट्रोल आणि डिझेलची तीव्र टंचाई निर्माण झाली असून अनेक ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। अशा परिस्थितीत खरीपाच्या पूर्व मशागतीची कामे सुरू असलेल्या शेतकऱ्यांसाठी डिझेल अत्यावश्यक बनले आहे। मात्र धाड येथील भोंडे पेट्रोल पंपावर 26 मे रोजी दुपारी डिझेलचा टँकर दाखल झाल्यानंतरही शेतकऱ्यांना इंधन मिळत नसल्याने मोठा संताप व्यक्त होत होता। शेतकरी सकाळपासूनच कॅन आणि ट्रॅक्टर घेऊन रांगेत उभे होते। रात्री 10 वाजेपर्यंत प्रतीक्षा करूनही डिझेल वाटप सुरू झाले नाही। उलट आता डिझेल मिळणार नाही, उद्या सकाळी या असे सांगण्यात आल्याने शेतकऱ्यांचा संयम सुटला। त्यानंतर काही शेतकऱ्यांनी तातडीने शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या पत्नी ॲडव्होकेट शर्वरी तुपकर यांच्याशी संपर्क साधला। माहिती मिळताच ॲडव्होकेट तुपकर यांनी तातडीने धाड गाठत पेट्रोल पंप प्रशासनाला जाब विचारला। डिझेल उपलब्ध असताना शेतकऱ्यांना नकार देणे हा अन्याय असून बळीराजाची अशी अडवणूक सहन केली जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला। सुरुवातीला पंप प्रशासनाने टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला, मात्र ॲडव्होकेट तुपकर यांनी जिल्हा प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधत परिस्थितीची गंभीर दखल घेण्याची मागणी केली। घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि महसूल प्रशासनाने हस्तक्षेप केला। अखेर वाढता तणाव लक्षात घेता पेट्रोल पंप प्रशासनाने माघार घेत रात्री ठीक 12 वाजता डिझेल वाटप सुरू केले। त्यामुळे तासनतास प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला। यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे बंडू उर्फ समाधान नागवे, आकाश माळोदे, गजानन नाईकवाडे यांच्यासह परिसरातील शेकडो शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। DPA न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश हुशे, शिंदखेड राजा। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।